ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत. सूरज चव्हाणनं तुम्हाला चॅलेंज दिलं की जर तुम्ही पुन्हा अजित पवारांवर टीका केली तर राज्यात तुम्हाला फिरू देणार नाही. हे बघा, या सूरज चव्हाणला सांगा, मी रात्रंदिवस महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावरती फिरतोय, गावगाड्यात फिरतोय आणि जवळजवळ रोज 2 ते 3 जिल्ह्याची बाउंड्री ओलांडतोय. पण सूरज चव्हाणच्या अंगातला एक खुमखुमी असेल तर मी बारामतीमध्ये आज संध्याकाळी येतोय, पंधऱ्याला येतोय, बारामती शहरात येतोय. तुझ्यात आणि तुझ्या अजितदादाच्या कार्यकर्त्यात तू तर लई चिल्लर आहेस. अजितदादाचे जे कोणी कार्यकर्ते असतील सो कॉल्ड, तरी सगळ्यांना माझं चॅलेंज की मी आज बारामतीत येतोय, तुमच्यात दम असेल तर बारामतीत या. त्यामुळं हे असलं आम्हाला धमक्या, अरे आम्ही सरळ सरळ युद्धात लढणारी माणसं आहोत, लपून छपून नाही. त्यामुळे सूरज चव्हाण, तुम्ही आजपर्यंत लय ओरबाडलाय महाराष्ट्र, इथून पुढे नाही. आणि आम्हाला बारामतीत दादाला विचार ना, निरा वागजमध्ये पंधऱ्यामध्ये गेल्यावर काय होतं. त्यामुळे तू अगोदर दादाचा सल्ला घे आणि मग माझ्यावरती बोल. लक्ष्मण हाके म्हणजे देशी दारूचे ब्रँड अम्बॅसिडर अशी टीका त्यांनी केली. अरे मला ब्रँड अम्बॅसिडर करतो जो दारूच्या कारखान्याचा मालक आहे, तुझा नेता, राष्ट्रीय नेता. कारखाना काढलाय तुम्ही, मग आता तुमच्यावर काय बोललं पाहिजे आणि तुमचा ब्रँड सांगायचा का? सूरज चव्हाण, अरे प्रश्नावर बोला ना. आम्ही काय म्हणतोय, ओबीसीला निधी मिळाला पाहिजे, भटक्या विमुक्तांच्या हक्क अधिकाराबद्दल बोलतोय, आणि तुम्ही कशाबद्दल बोलताय? वैयक्तिक प्रश्नावर टीका करताय. अरे बोला ना. बजेट देत नाही तुमचा अजितदादा. एवढा विषय साधा सोपा होता. तुमची अख्खी पलटण अजितदादा पवारांची पिलावळ तुम्ही पर्सनल बोलायला सोडली. आणि अजितदादा असं राजकारण करत जर तुम्ही राहिला ना, मग तुमचा भवितव्य खूप उज्ज्वल भवितव्य आहे. एक तर तुम्ही कधीच विरोधात काम करत नाही, नेहमी सत्तेत बसता. तुम्हाला कुठलाही आचार नाही, कुठला विचार नाही, कुठला एखादा इजम नाही. जो सत्तेत येईल तिकडे तुम्ही जाता. अजितदादा, जनतेला एवढं येड्यात काढायचा प्रयत्न करू नका आणि तुमच्या पिलावळीला आवरा. मी आज बारामतीत येतोय, पाठवा तिकडे मला अडवायला. धनंजय मुंडे ध्यान साधण्यासाठी इगतपूरला गेलेले आहेत. कुठंतरी त्यांना छगन भुजबळांना ते मंत्रिपद त्यांचं केल्यामुळे नाराज वाटतात. हे बघा, गेल्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडे हे फिजिकली त्यांना अनेक प्रॉब्लेम आहेत. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मीडिया ट्रायलद्वारे एखाद्या माणसाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याचबरोबर त्यांचं राजकीय कारकीर्द डॅमेज होते. त्यावेळी विपश्यनेसारखा मार्ग स्वीकारला. खरं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अनेक लोकांनी विपश्यना स्वीकारली पाहिजे. नेहमी सत्तेत कशासाठी? 8-10 दिवस सुद्धा सत्तेच्या बाहेर तुम्ही राहू शकत नाही. पहाटे पहाटे जाऊन तुम्ही शपथ घेता. मग असं थोडंसं विपश्यना, थोडीशी ध्यानधारणा या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि ते जे ध्यानधारणेला गेलेले आहेत, परत नव्या दमानं ते महाराष्ट्राच्या राजकारणात उतरतील. त्यांना सदिच्छा आहे. नाराज वगैरे काय नाहीये. नाराज जरी असले नसले, आम्ही लढणारी माणसं आहोत. आम्हाला काही सत्तेतच बसलं पाहिजे असं काही नाही. त्यांना सत्तेत बसावं लागतं. त्यामुळे लढायला परत तयार होतील ते. काल कृषी मंत्र्यांचं देखील एक वाक्य शेतकऱ्यांची चेष्टा करणं झाली की ढेकळाचे पंचनामे करायचे असं वक्तव्य त्यांनी केले. बघा, तो कोकाटे नावाचा माणूस हाच मुळात ज्या दिवसापासून कृषी खात्याचा मंत्री झालाय तेव्हापासून हा माणूस वादग्रस्त विधानं करतोय. अजितदादा पवारांचा कुठलाही माणूस काढा, त्याला वादग्रस्त विधानांशिवाय बाकी काही जमत नाही. कारण ही माणसं मुंबईमध्ये बसतात आणि शेतकऱ्यांच्या असो, ओबीसींच्या असो, कष्टकऱ्यांच्या असो, टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करतात. अरे यांचा नेताच तसा आहे. पवारांचं जर बघितलं बघा, काल फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे शरद पवारांचं. राज्यात सत्ता असो वा नसो, मात्र कामात त्यांचं सातत्य मात्र सारखं असतं. हे बघा, आमचं एक म्हणणं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, आम्ही डिफरंट पार्टी म्हणून माधवचा प्रयोग असो, ओबीसींचा डीएनए असो, तुम्ही तुमचंच वाक्य, आम्ही नाही बोलत. त्याच वेळी तुम्ही कारखानदार, सरंजामदारांचं कौतुक करता. हे एका बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेते, आम्ही पुरोगामी असल्याचं महाराष्ट्राला सांगते. पण त्याच वेळी ते ओबीसींना, दलितांना, भटक्यांना निधी देत नाही, प्रतिनिधित्व देत नाही, मंत्रिमंडळात घेत नाही. भाजपला प्रतिगामी म्हटलं जातं, हिंदुत्ववादी म्हटलं जातं. पण तोच भाजपा कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न करते. आता आम्ही नक्की करायचं काय? आत्ता तुम्ही सत्तेत सगळेजण मांडीला मांडी लावून बसलेले आहात. म्हणजे लढायचं आम्ही आणि तुपाशी जेवणार मात्र हे सगळे कारखानदार मंडळी. आम्ही फडणवीस साहेब, आजपर्यंत आम्ही तुमच्यावर विश्वास करतोय, पुढेही करू. पण हे काय नक्की?
शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, अहो कधी थोडं विरोधात काम करू द्या ना त्यांना, थोडं जनतेच्या प्रश्नावर भांडू द्या. आणि पवारांनी कधीतरी त्यांच्या हयातीत एका तरी माणसानं दलितांचा, शोषितांचा, वंचितांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा एक तरी विषय घेऊ द्या ना त्यांना. राहू द्या ना वर्ष 2 वर्ष विरोधात. काय घाई चालली नक्की मंत्रिमंडळात घ्यायची, आणि भाजपवर काय एवढी आर्थिकता आली की पवार फॅमिलीला मंत्रिमंडळात घ्यावं वाटतंय किंवा त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. हे न उलगडणारी कोडी आहेत. सुरज चव्हाणांच्या दमाला तुम्ही भीक घालत नाही, अजित पवार टीका करत राहणार. अरे अजित पवार, हे बघा आम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात भांडतोय. अजितदादा वैयक्तिक आमचे दुश्मन नाहीयेत. आमचं शोषण करून या कुठल्या पवारामधल्या कुठल्या माणसानं कुठला कारखाना स्थापन केला तेवढं मला सांगा. सहकार क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी कारखाने उभे केले, ते ताब्यात घेण्याचं काम पवार फॅमिलीनं केलंय. त्यामुळं पवार ही व्यक्ती नाही, व्यक्तीवर टीका नाही करत, आम्ही प्रवृत्तीवर टीका करतोय. ज्या बारामती परिसरामध्ये, ज्या इंदापूर परिसरामध्ये, ज्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी या पवारांनी आमचं शोषण केलंय, हा आमचा दावा आहे. कारण गावगाड्यामध्ये आम्हाला लढायला लावायचं, भावकीत आमची भांडणं लावायची, पंचायतीला आमच्यात भांडणं लावायची, महाराष्ट्राच्या विधानसभेत जायची वेळ आली. रोहित पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार, तो यजुवेंद्र पवार उभा केला होता. अरे पवार, सगळे पवार. बाकीच्यांना काय काय आंदोलन दिलं का काय महाराष्ट्र यांना? बारामतीत जाणारच प्रश्नच ना. अरे बारामती आमची आहे, बारामती यांच्या बापांची आहे का? टकाऱ्यांची बारामती म्हटली जाते. कुठं आहेत टकारी? या प्रश्नाचं उत्तर त्याच्या विरोधात भांडत आहोत. धन्यवाद. सुरज चव्हाण मध्ये जर दम असेल तर आज बारामतीमध्ये येऊन त्याने अडवून दाखवा, असाच दम करत लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी.